ऑपरेशन टायगर धोक्यात. एकनाथ शिंदेंची खेळी फसणार. पवनराजे हत्याकांडाचा निकाल, ओमराजेंना धक्का. ठाकरे सेनेतील 6 खासदार शिंदे सेनेत पक्षप्रवेश करण्याची चर्चा असतानाच ऑपरेशन टायगर आता धोक्यात आलंय आणि त्याला कारण ठरलंय 20 वर्षांनी लागलेला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल. खासदार ओमराजे निंबाळकर पवनराजे हत्याकांडाचा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी शिंदे सेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर 8 आरोपींची कोर्टानं सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे ओमराजेंचा शिंदे सेनेतील प्रवेश रखडणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच खुद्द ओमराजेंनीही अद्याप कोणताही राजकीय निर्णय न घेतल्याचं सांगत इतर 5 खासदारांची चिंता वाढवली. माझी भूमिका काही जरी ठरली तरी मी उद्धवजी आणि आदित्यजी बद्दल आधीही कधी बोललेलो नाही, आताही बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही. माझी राजकीय भूमिका काही असेल. म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचं आहे की ती मी ठरवेन माझ्या लोकांबरोबर चर्चा करून. आणि एक आपल्याला एवढंच मला सांगायचं आहे की माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी चर्चा करून मी निर्णय घेईन. दरम्यान पवनराजे हत्याकांडाचा निकाल निंबाळकर कुटुंबियांच्या विरोधात गेल्याचं समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तातडीनं गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसंच या प्रकरणी सीबीआय कोर्टात अपील करणार असल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली. 20 वर्षापासून ही केस सुरू होती आणि त्यांच्या परिवारांना देखील आणि आम्हाला देखील सर्वांना एक असा विश्वास होता की या खटल्यामध्ये, या खून खटल्यामध्ये आरोपींना सजा होईल. परंतु दुर्दैवाने हे सर्व आरोपी निर्दोष सोडण्याचा निर्णय कोर्टाने घेतलाय. मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या कानावर ही घटना घडलेली आहे. तर पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात गेल्यामुळे आता ओमराजेंबद्दल निर्णय उद्धव ठाकरेच घेतील असं विधान खासदार अनिल देसाईंनी केलं. न्यायाची अपेक्षा करत जे उभे होते संपूर्ण त्यांचं कुटुंब, तर आता जी काही निराशा त्यांच्या पदरात आली त्यावरून त्यांना कळलं असेल की कोण आपलं आणि कोण खोटं. ओमराजे यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे अजूनही खुले आहेत, कायमचे बंद. ज्यांनी अशा रीतीची प्रतारणा केली त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा निर्णय अंतिम असेल. पवनराजे निंबाळकर केसच्या निकालानं ओमराजे निंबाळकरांना वैयक्तिक पातळीवर मोठा धक्का बसला असला तरी या निकालानं महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावरील समीकरणं पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. बंडखोर खासदारांना वेगळा गट स्थापन करण्यासाठी 2/3 संख्याबळ आवश्यक असतं. मात्र त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळत नसल्यानं दुसऱ्या पक्षात विलिनीकरण करावं लागतं. त्यामुळे आता ठाकरे सेनेचे एकूण 9 खासदार असताना त्यातील किमान 6 खासदारांनी फुटून वेगळा गट स्थापन करणं गरजेचं आहे. मात्र ओमराजेंच्या संदिग्ध भूमिकेमुळे 1 खासदार कमी झाल्यास 5 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्रतेची कारवाई होऊ शकते. ठाकरेंची बंडखोरी करून शिंदे सेनेत सामील होण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांच्या मनात या निकालामुळे धाकधूक वाढली. इकडे आड तिकडे विहीर अशा स्थितीत ओमराजे निंबाळकर अडकल्याची चिन्ह आहेत. त्यामुळे ओमराजे निंबाळकर कार्यकर्त्यांशी चर्चा करून काय निर्णय घेणार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी होणार की फसणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.